इयत्ता 6वी मराठी. बहुमोल जीवन. कवी आहेत रमण रणदिवे. या कवितेतील कठीण शब्दार्थ, वाक्प्रचार व त्यांचे अर्थ पाहूयात. कठीण शब्दार्थ. बहुमोल, अनमोल किंवा खूप अमूल्य असे. निखळुनी, देठापासून गळून. झडणे, जीर्ण होणे किंवा वठणे. भोगावे लागते, सोसावे, सहन करावे लागते. सकला, सर्वांना. लतिका, वेल, लता. धरणी, धरती, भूमी. सृष्टी, जग, निसर्ग. देह, शरीर किंवा काया. नभ, आकाश. घन, ढग किंवा मेघ. नक्षत्रे, तारे किंवा चांदण्या. अवस म्हणजेच अमावस्या. लीलया, सहज. भिडावे, सामोरे जावे. फिरुनी, पुन्हा. कवितेतील नवीन शब्दांचे अर्थ पहा. वसंत, फुलण्याचा ऋतू. ग्रीष्म, उन्हाळा ऋतू. शालू, भरजरी वस्त्र किंवा साडी. अवस, अमावस्या, मराठी महिन्याची शेवटची तिथी. यानंतर कवितेतील काही वाक्प्रचार, त्यांचे अर्थ व वाक्यात उपयोग पाहूयात. मनासारखे घडणे, हवे ते मिळणे. सुधाला आयुष्यात सर्व काही मनासारखे घडले. वाट्याला येणे, आपल्याला सहज मिळणे. आयुष्यात जे जे वाट्याला येईल, पदरात पडेल, ते ते सर्वांना सहन करावे लागतेच. भोगावे लागणे, सहन करावे लागणे. आयुष्यात येणारे सुख दुःख प्रत्येकालाच भोगावे लागतात. दाटून येणे, दाट होणे. दररोज आकाशाचे रंग बदलतात, तरीही काळे ढग दाटून येतात. बोट मोडणे, तक्रार करणे, दोष देणे. आपल्याला फुलाबरोबर काटे दिले म्हणून गुलाब कधीही बोट मोडत नाही.